अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नहीं हे गीत त्यांनी गायलं, हे गाणं त्यांनी गायलं. मात्र त्याच आशाताई आज आपल्याला सोडून गेल्या आहेत. आपले प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याशी देखील आपण अधिकची बातचीत करूया. धनंजय, सध्या तुम्ही कुठे आहात आणि आशाजी गेल्यानंतर एकूणच चित्रपट सृष्टीतून, गायन सृष्टीतून कशा प्रतिक्रिया उमटतायत? सध्या ब्रीच कँडी रुग्णालयाच्या बाहेरच आहे आणि आशाताई गेल्याची बातमी, निधनाची बातमी जशी आली त्याच्यानंतर या संपूर्ण परिसरातला खरं तर आता सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात येते आणि तेच दृश्य मी थेट दाखवतो. आपण जर पाहिलं तर इथे आता बॅरिकेटिंग करायला सुरुवात झालेली आहे पोलिसांच्या माध्यमातून, कारण की आता आशाताईंना भेटण्यासाठी इथे जे काही राजकीय नेते मंडळी असतील, सिनेसृष्टीतील कलाकार असतील, गायक गायिका असतील, अभिनेते असतील, अभिनेत्री असतील, हे सगळेच आता इथे यायला ब्रीच कँडी रुग्णालयात थोड्या वेळ सुरुवात होईल. त्याचबरोबर त्यांचे कुटुंबीय असतील आणि इतरही सगळे चाहता वर्ग सुद्धा जो आहे तो त्यांचा इथे मोठ्या प्रमाणात येऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून आता पोलिसांची हालचाल सुरू झाल्याचं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण परिसर जो आहे हा ब्रीच कँडीच्या बाहेरचा हा पेडर रोडचा हा भाग आहे. इथे आता ही पोलिसांकडून बॅरिकेटिंग करायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे क्रिकेट क्षेत्रातील मान्यवर असतील किंवा इतरही क्षेत्रातले जे मान्यवर असतील ते आता आशाताईंना भेटण्यासाठी इथे येऊ शकतात. एक गोष्ट अशी जी म्हणजे उद्या त्यांचं अंतिम दर्शनासाठी त्यांना त्यांच्या राहत्या घरी लोअर परेल इथे ठेवण्यात येणार आहे. 11 ते 3 वाजेपर्यंत त्यांचं अंतिम दर्शन तिथे. धनंजय, तुम्हाला थोडंसं थांबवते. शौनक अभिषेकी जी आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. तर शौनकजी, आज आशाताई आपल्यात नसणं एक मनात पोकळी निर्माण करणार आहे. तुमची त्यांच्या बरोबरची आत्तापर्यंतची प्रवासातली एक छान आठवण. आमच्या सगळ्या पिढीला गुरुस्थानी असलेल्या कलाकार आहेत हे सगळे. दीदी काय, आशा त्या काय, सगळे ईश्वरस्थानी असलेली लोक आहेत आमच्यासाठी. आणि माझं तर दोन्ही बाजूनी, म्हणजे माझ्या त्या आत्याही होत्या, आमचं चुलत घराणं मंगेशकर. हो, त्यामुळे हा आमचा वैयक्तिक नुकसान झालंय आमचं. गाण्यातलं तर आमचं फार मोठं दैवत हरपलं. पण माझे एक आत्या आणि भाचा म्हणून एक ते त्यांच्याशी संबंध होते, ते फार वेगळ्या प्रकारचे होते. कलाकार माणूस या प्रत्येक बाबतीत मी त्यांना जवळनं पाहिले. त्यांचे कित्येक रेकॉर्डिंग त्यांच्याबरोबर जाऊन मी अटेंड केलेले आहेत आणि खूप गोष्टी शिकायला मिळाल्या त्यातनं आम्हाला. तर हे नुकसान भरून निघणार नाहीये. आणि त्यांच्या परिवाराला, सगळ्या आमच्या परिवाराला या अशा स्थितीमध्ये ईश्वराने साथ देव एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. शौनकजी, खरंच आज आशाताई नाहीत हे पचवणंच मुळात कठीण आहे. पण तुम्ही तर आत्तापर्यंत अनेकदा त्यांच्याबरोबर वेळ घालवला असेल. एक व्यक्ती म्हणून, गायिका म्हणून तर आहेच, पण एक व्यक्ती म्हणून अशी काय त्यांची वेगळी खासियत होती? त्यांच्यातला जो विद्यार्थी होता तो आजन्म जिवंत होता. म्हणजे एखादी गोष्ट त्यांना किती, आता मी त्यांच्यापासून एवढा ज्युनियर कलाकार, मी नातेवाईक आहे ही तर गोष्ट वेगळी. पण ज्युनियर कलाकार मी, पण माझ्याकडनं काही नवीन त्यांना ऐकायला मिळालं की अरे मला सांग रे काय आहे, किंवा एखादी गोष्ट त्यांना अडली एखाद्या रागाच्या बाबतीत की या रागात ही स्वरसंगीत याची का जाते, तर ते आपण फोन करायचे आणि विचारायचे की बाबा या रागात असं काय, किंवा याचं स्वरूप मला सांगतोस का. आणि तो विद्यार्थी त्यांनी कधी आतला लोपू दिला नाही. रियाजीबाई म्हणजे शास्त्रीय संगीतात आणि शास्त्रीय संगीताच्या साधनेत प्रखर निष्ठा असलेली कलाकार, अशा व्यक्तिमत्व आता होणं फार कमी आहे. आमचं तर म्हणजे आमच्या घराण्यातही मोठं नुकसान मानतो, कारण मंगेशकर आणि अभिषेकी हे वेगळे जे मी मानतच नाही, एकच आहे. आणि सगळे गोव्याच्या मंगेश देवस्थानातनच आमची
आम्ही येतो, त्यामुळे ती एक नाळ आम्हाला कुठे घट्ट जुळवून ठेवते. हो, आणि आज आमचं पूर्ण घराण्याचं फार मोठं नुकसान झालंय. नक्कीच. शौनकजी, तुम्ही तर लहानपणापासून त्यांच्याबरोबर आहात, तुम्ही त्यांचे भाचे आहात, त्यामुळे हा घरातलाच एक लॉस आहे खूप मोठा. आशाताई आज आपल्यात नाहीत, हे दुःख खरंच पचवण्यासारखं नाही आहे. धन्यवाद, तुम्ही तुमच्या भावना मांडल्या त्यासाठी. वरिष्ठ सिनेपत्रकार अमित भंडारी देखील आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. अमितजी, आशाताई आज आपल्यात नाही आहेत, पण त्यांचा प्रवास प्रचंड मोठा आहे. गायनातला असेल, वैयक्तिक त्यांचा प्रवास असेल, त्याचं वर्णन. खरं तर 8 दशके आपल्या मनावर दशांगोळे व्यापून राहिलेला हा सूर आहे. म्हणजे ज्या सुराला कुठलाही संगीत प्रकार हा त्याज्य नाही असं म्हटलं जातं. अशा वेळेला म्हणजे अगदी त्यांनी भारतीय प्रादेशिक भाषांमधली गाणीही गायलीत. हिंदी आणि मराठी हे तर खऱ्या अर्थानं त्यांच्या काय म्हणतो आपण गळ्यातला ताईत असल्यासारखं ते त्या हे होतं. पण प्रादेशिक भाषांमधली हिंदी, तमिळ पासून म्हणजे कन्नड, मल्याळम पासून ते अगदी आसामी पासून राजस्थानी, पंजाबी ह्यातले केलं. आणि सगळ्यात प्रयोगशील गायिका आणि काळानुरूप स्वतःला बदलत ठेवणं, इव्हॉल्व्ह होत राहणं, त्या संक्रमणानुसार स्वतःला त्या साच्यामध्ये ढाळणारे जे आहेत. कारण त्या काळातला जो त्यांचा उगम आहे तो फार महत्वाचा मानला जातो. कारण त्यावेळेला गीता दत्त, लता मंगेशकर, शमशाद बेगम यांचं अधिराज्य होतं. आणि अशा वेळेला एक स्वतःचा स्वराचा, स्वतःच्या सुराचा एक वजूद घेऊन, एक स्वतःचा असणारा एक स्वर घेऊन तिथे उभं राहणं आणि त्या ओव्हरऑल त्या सगळ्या समर स्वरांचं जे रणांगण होतं, संग्राम होता, अशामध्ये स्वतःचा आवाज आणि वेगळेपण सिद्ध करणं हे आशाताईंनी केलेलं आहे. आणि अगदी 50च्या दशकापासून सुरू झालेला हा प्रवास आहे. म्हणजे SD बर्मन ह्यांच्यापासून अगदी ज्या पद्धतीने OP नय्यर यांच्या बरोबरचं काम आहे, RD बरोबरचं काम आहे, RD गुलजार आणि अशा असं असणारं इक्वेशन आहे. ह्या सगळ्यांमध्ये आत्ताच्या पिढीच्या म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर नूतन पासून ते आत्ताच्या अगदी काजोल पर्यंतच्या सगळ्या नायिकांसाठी त्यांचा आवाज गेलेला आहे. गेल्या 3 ते 4 दिवसांपूर्वी त्यांची असणारी तब्बूने जी भेट घेतली आणि त्यांच्या सोबतचा असणार त्यांचा फोटो होता, मोहे रंग दे अशा पद्धतीचं कॅप्शनही त्याला दिलं होतं. आजही त्या तेवढ्याच सक्रिय होत्या. म्हणजे मला आठवतं की कोड रेड साधारण 90च्या दशकानंतर ज्यावेळेला रिमिक्सचं फॅड आलं त्यावेळेला त्या पर्वातल्या गायिकांनी, सगळ्यांनी गायकांनी त्याच्या विरोधातली एक मोहीम घेतलेली होती. तो स्टँड पवित्रा घेतला होता. पण त्यावेळेला तितक्याच ह्याने की असणारा बदल काय आहे. आणि त्याबरोबर RD बर्मन यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या सोबत केलेल्या गाण्यांनी पुन्हा एकदा ते रिमिक्स करून आशा भोसलेंनीच ते नवीन व्हर्जन घेऊन यावं, हे त्या काळानुरूप बदल करत असलेल्याच चित्र होतं. आणि त्या सगळ्यात वेस्टर्न म्हणजे जे सिंगर्स आहेत ते कोड रेड सारखा एक ग्रुप आहे जो नव्या मुलांचा होता, जिथे बॅकस्ट्रीट बॉईज पासून सगळे वेगवेगळे प्रयोग करत होते. तेव्हा कोड रेड सारख्या नव्या ग्रुप बरोबरही त्यांनी स्वतःला कोलॅब त्यावेळेला केलं आणि त्यांनी त्यांच्याबरोबर परफॉर्म केलं होतं. अगदी अदनान सामी ज्या वेळेला मुंबईत आला त्यावेळेला त्याच्या बरोबरच ही पहिलं गाणं किंवा त्याला प्रोत्साहन देणं, नव्या संगीतकारांना, नव्या गीतकारांना तेवढ्याच पद्धतीने त्यांची त्यांना हौसला अफजाई म्हणतो आपण, ज्या पद्धतीने पाठीवर हात ठेवून त्यांचं कौतुक करणं हे त्यांनी वेळोवेळी केलंय. अगदी श्रीधर फडकेंचंही आयुष्यातलं पहिलं गाणं हे आशाताईंनी गायलेलं आहे. स्वतःला त्यांच्या मनात कुठेतरी ती खंत होती की आपण कायम दुसऱ्या क्रमांकावर आहोत. कारण भारतरत्न असणारी लता मंगेशकर स्वरसम्राज्ञी ही आपली मोठी बहीण आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन स्वतःचा शाश्वत सूर आणि त्यातलं वेगळेपण. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर RD बर्मन बरोबरची जी उडत्या चालीची गाणी आहेत आणि ज्या पद्धतीचं रॉक स्टाईल किंवा जॅझ स्टाईल त्यांनी केलेला जो तिसरी मंजिल पासूनचा वेगवेगळा प्रयोग आहे हा तितकाच म्हणजे पिया तू अब तो आजा असेल अगदी. आणि त्याच्याच बरोबर एकीकडे उमराव जान मधली गाणी आहेत. आपण बघत असताना त्यांचा इतका मोठा स्पॅन, त्याचं असणारं वेगळेपण. आणि तशीच गाणी जर पाहिलं तर लिबास मधलं सिली हवा छू गई आहे किंवा इजाजत मधली कोणती गाणी घ्या, म्हणजे
जो सूर ज्या पद्धतीने किंवा गुलाम अली साहेबांबरोबरचं मिराजे गझल त्यांनी केलेलं, तर त्याच्यामधला गझलचा असणारा अप्रोच आहे, हरिहरन यांच्याबरोबर असणारं त्यांचं असणारं इक्वेशन, गझलमध्येही तितकंच, सुगम संगीतातही तितकंच, भावसंगीतातही तितकंच, सुरेश वाडकरांबरोबरची, श्रीधर फडकेंची, सुधीर फडकेंची गाणी अगदी उत्तम नकला करणाऱ्या. जर तुम्हाला आठवत असेल तर नक्षत्रांचं देणे हा त्यांचा कार्यक्रम होत असे. ती आशा भोसले संगीत रजनी या नावाने त्यावेळेला त्या परफॉर्म करत असायच्या. त्याच्यामधला तर एक खास सेगमेंट होता, त्या वेगवेगळ्या गायकांच्या, वेगवेगळ्या संगीतकारांनी त्यांना शिकवलेल्या गाण्यांच्या ह्या वेगळ्या पद्धतीने नकला करायच्या, अतिशय हरहुन्नरी आणि तितक्याच म्हणजे लाघवी, अत्यंत फुडी म्हणता येईल. म्हणजे त्यांना खाण्याच्या पदार्थांची वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते टेस्ट करायची. अगदी त्या स्वतःही जर पाहिलं तर त्या सर्वोत्तम आत्ताच्या घडीला असणाऱ्या या वयातील आणि कुठल्याही विपन्नावस्थेत नसलेल्या आणि आर्थिक गणित तितकंच तोलमोल के बोल असं सांभाळून असणाऱ्या अशा त्या गायिका आहेत. दुबईमधलं असणारं त्यांचं हॉटेल, इथे असणाऱ्या उद्योग जगतातही त्यांनी ठेवलेलं पाऊल, मग जनाई सारख्या त्यांनी त्यांच्या नातीलाही एक 4-1 वर्षापूर्वी त्यांनी कोविड पूर्वी लॉन्च केलं. त्या सगळ्या गोष्टींमध्येही त्यांनी जो नव्या कलाकारांना आणि जुन्या कलाकारांच्या संगमातला जर सुवर्ण मध्ये आपण जर म्हणू शकलो तर तो आशा भोसले असं म्हणता येईल. पिढी बरोबर गाणाऱ्या सुरांबरोबर आणि इव्हॉल्व्ह होत राहणाऱ्या, संक्रमणातून नवजन्म घेतं अशा असणाऱ्या सुरांबरोबर सातत्याने प्रवास करत राहणारा अखंड स्वर आज हरपलाय असं आपल्याला म्हणता येईल. नक्कीच. आणि अमित सर, ते फक्त शास्त्रीय संगीत असू दे किंवा भावगीत असू दे ह्यावरच कधी थांबून राहिला नाही. जसं तुम्ही म्हणालात की फक्त मराठी नाही, हिंदी नाही, तर इतर भाषा देखील त्यांनी एक्सप्लोअर केल्या आणि तितक्याच जिद्दीनं त्यांनी त्या परफॉर्म केलेल्या आहेत आतापर्यंत. मराठी गायनातलं देखील मराठी भाषेतलं गेले द्यायचे राहुनी असेल किंवा हिंदीमधलं मेरा कुछ सामान, ही त्यांची गाणी पण खूप गाजलेली आहेत आणि त्यामागची पण खूप अशी रंजक कहाणी आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय अमित सर? नाही पोहोचत. नाही. मग प्रश्न पुन्हा एकदा रिपीट करा. आता येतोय आवाज माझा? हॅलो. येस. मी म्हणत होते की आशाताईंनी फक्त शास्त्रीय संगीतावरच त्या थांबल्या नाहीत किंवा भावगीत किंवा भक्तिगीत असेल इथपर्यंतच त्या थांबल्या नाहीत. इतरही जॉनर्स त्यांनी एक्सप्लोअर केले आणि आज आपल्या सृष्टीत, सिनेसृष्टी असू दे, गायनसृष्टी असू दे, कुठलंही तुम्ही एक क्षेत्र काढलं त्यात सगळ्या जॉनर्सच्या तितक्याच जिद्दीनं आणि तितक्याच अप्रतिम गाणं गाणाऱ्या फक्त आशाताई ह्या एकमेवच आपल्याला हे नाव समोर येतं. गेले द्यायचे राहुनी हे गाणं असेल किंवा मेरा कुछ सामान हे गाणं असेल किंवा आजा आजा मैं हूँ प्यार तेरा ह्या गाण्याचा पण खूप छान किस्सा आहे. त्यांना जरी हे गाणं आलं नाही किंवा एक वेस्टर्न स्टाईलचं त्यांना हे गाणं वाटलं असेल तरी त्यांनी 10-12 दिवस प्रॅक्टिस करून ते गाणं रेकॉर्ड केलेलं आहे. हा त्यांचा जो स्वभाव आहे ना तो खरंच शिकण्यासारखा आहे. वय कुठलं असू दे, गाणं कुठलंही असू दे, तरी त्यांनी गाणं गायची किंवा गाणं पूर्ण करण्याची जिद्द कधीच सोडली नव्हती. निश्चित. तरुणाय रात्र अजून असू दे, जीवलगा असू दे, झिनी झिनी वाजे बिण किंवा गेले द्यायचे राहुनी, गंध फुलांचा गेला सांगून, या गाण्यांमधून आपल्याला निश्चित जाणवतं की त्यांचं वेगळेपण काय आहे. म्हणजे उमरावजांची कोणतीही गाणी घ्या, म्हणजे त्याच्यासाठी त्यांनी केलेला रियाज, कारण खय्याम साहेबांबरोबरचं त्यांचं असणारं इक्वेशन होतं. ज्यावेळेला मी त्यांच्याशी बोललो होतो तर सगळ्यात अवघड आणि सगळ्यात कठीण प्रवास हा त्यांच्यासाठी उमरावजांचा होता असं त्यांनी नमूद केलं होतं. उमरावजांची गाणी ही म्हणजे ज्या पद्धतीचा त्यांचा आवाजाचा पोत आहे, टेक्स्चर आहे, त्यापेक्षाही एक वेगळ्या पद्धतीचा स्वर हा खय्याम साहेबांना अपेक्षित होता. तो नेमका येताना काय पद्धतीने असायला हवं. तर उमरावजांचं टायटल गात असताना ऑलमोस्ट त्यांचे जवळपास त्या काळात, म्हणजे आज आपल्याला टेक घेणं किंवा वेगवेगळ्या ट्रॅकवर, मल्टी ट्रॅकवर आपण रेकॉर्ड करून त्याच्यावर ओव्हरले करणं हे खूप सोपं आहे. पण अशा ज्या वेळेला तंत्रज्ञान विकसित नव्हतं, एकाच वेळेला आपला संगीताचा साज असणारे वाजंत्री एकत्र वाजवायचे, अख्खा ताफाच्या ताफा 34 ते 35 जण एकत्र वाजवत आहेत, ते अख्खं सिंक होणं, ते एकत्र येणं आणि कुठलाही सूर न चुकू देणं, अशा वेळेला त्या गाण्याचे जवळपास त्या काळात 14 ते 15 टेक झाले होते.
आणि एका गाण्यासाठी तर 35 टेक दिले होते आणि तरीही तो सूर त्यांना आवडत नव्हता. तर त्यावेळेला त्यांनी खय्याम साहेबांच्या पत्नीला सांगितलं होतं घरी जेवायला गेल्यावर की तुझा नवरा मला इतका त्रास देतोय की मला अपेक्षित असलेलं त्यांना अपेक्षित काय आहे हे मला कळत नाहीये. तो नेमकं मला काय माझ्याकडून त्याला अपेक्षित आहे हे खय्याम साहेब सांगत नाहीयेत, पण मी मात्र प्रयास करते. आणि ज्या वेळेला ती ध्वनिमुद्रिका बाहेर आली त्यावेळेला रेकॉर्ड्स यायच्या आणि कॅसेट्सचा जमाना होता, त्यावेळेला तो जो सूर ध्वनिमुद्रित होऊन आला होता, कारण आज ज्या पद्धतीने प्रोसेस होतं साऊंड प्रोसेस, तशा पद्धतीची प्रोसेस त्यावेळेला व्हायची नाही. म्हणजे त्याच्यावर कुठलंही टूल नव्हतं किंवा सॉफ्टवेअर नव्हतं की ज्याच्यावर तुमचा आवाज हवा त्या पद्धतीने मोल्ड करता येईल. अशा वेळेला ती जी त्यांनी सांगितलेली आठवण आहे ती आज आठवण या पद्धतीने सांगावी लागते, हे खरंच खेदाचं आहे. पण माझा सूर हा खय्याम साहेबांनी तराशला, त्यांनी त्या पद्धतीचे त्याच्यावर संस्कार केले. SD बर्मन साहेब असतील की त्यांच्या बरोबर सुजातापासून वेगवेगळ्या सिनेमांमध्ये त्यांनी कालाबाजारपासून काम केलंय. तर त्यावेळेला 1950च्या दशकातला असणारी गाणी, ते आत्ताची गाणी आणि ती उडत्या चालीची गाणी, स्वतःला स्वतःचा सूर आणि चेहरा, हा म्युझिकल चेहरा जो स्वतःला सापडणं आहे, तो प्रवास त्या स्त्रीसाठी फार अवघड होता. वैयक्तिक आयुष्यातले दुःख बाजूला सारून, म्हणजे आपण घेतलेला एक निर्णय आहे, आपण भोसलेंबरोबर लग्न करण्याचा हा निर्णय, त्याच्यातून तो निर्णय चुकला तरीही आपल्या मुलांना एकत्र घेऊन एकटीने त्या स्वरसंग्रामाबरोबरच आयुष्यातला पर्सनल लढाही तितकाच ताकदीने दिला आणि त्या पद्धतीने कणखर खमकी अशा पद्धतीचा आशाबाईंचा जो स्वभाव झाला तो सुरांमध्ये कधी उमटला नाही. तर त्यातलं महत्व जे आहे की वैयक्तिक आयुष्यातलं दुःख उंबरठ्याच्या आत ठेवून स्वतःला स्वरांची सम्राज्ञीच्या तिथपर्यंत तो प्रवास घेऊन जाण्यासाठीचा त्यांनी केलेला स्वरचंद्रिकेचा प्रवास आहे, तो फार महत्वाचा आणि मोलाचा आहे असं म्हणता येईल. नक्कीच अमित सर, त्या काळात त्यांनी जी एक्सपेरिमेंटल गाणी केली ते करणं देखील फार धाडसी होतं. त्यांचं वैयक्तिक आयुष्य तर फारच खडतर गेलेलं आहे, मात्र इतका हार्ड डिसिजन घेऊन तो पूर्णत्वास नेणं देखील तितकंच धाडसी आहे. निश्चित, कारण त्यांच्या आयुष्यातलं पर्सनल वादळ हे फार महत्वाचं होतं. मोठा टप्पा होता, कारण त्यावेळेला दीनानाथ मंगेशकरांच्या कंपनी ज्या वेळेला बुडाली त्यानंतर त्यांचा असणारा प्रवास आहे, मग ते सांगलीहून कोल्हापूरकडे जाणं, तिथून पुन्हा लता मंगेशकर मुंबईत येणं आणि त्यावेळेला ही अख्खं कुटुंब एका बाजूला, ज्या वेळेला उषाताई आणि दीदी मुंबईत आल्या त्यावेळेला तिथली जबाबदारी माईन बरोबरची ही आशाताईंची होती. आणि त्यानंतर त्या सगळ्या गोष्टी करत असताना वैयक्तिक आयुष्यातलं प्रेम आणि प्रेमाला महत्व देऊन एक मोठं पाऊल उचलणं आणि घराचा उंबरठा ओलांडणं हा घेतलेला निर्णय आहे. तर त्या निर्णयाची बूज राखण्यासाठी, जरी आपण घेतलेला निर्णय चुकलाय, त्यासाठीचा जो आटोकाट प्रयत्न आहे, कारण त्या ह्याच्यात अत्यंत हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. कारण जे भोसले होते ते ड्रायव्हर होते, त्यांनी त्यांच्यासोबत लग्न केल्यानंतरचा असणारा प्रवास हा अत्यंत खडतर झाला आणि पुन्हा मागे फिरून येणं, तर त्या आपल्या निर्णयाची केलेली पायमल्ली असं वाटून त्या लढत झगडत राहिल्या. पण त्या सगळ्या प्रवासात त्यांच्या स्वरांवर, त्यांच्या सुरांवर कुठेही तो परिणाम झाला नाही आणि त्यांच्या गाण्यातल्या माधुर्यावर किंवा त्या वैयक्तिक आयुष्याचा लढ्याचा असणारा एक स्ट्रगल असतो ना, की त्या सगळ्या गोष्टींमुळे तो हार्श होण्याची शक्यता असते. नक्कीच, किंवा कारण एका बाजूला आपण पाहतोय आशाताईंनी आतापर्यंत जो काही प्रवास केलेला आहे तो त्यांच्या जिद्दीवर केलेला आहे आणि त्याचंच हे फळ त्यांना आज इतक्या वर्षांपासून त्यांच्या मेहनतीचंच फळ मिळालंय. तुम्ही आतापर्यंतच्या त्यांच्या ज्या काही आठवणी सांगितल्या त्यासाठी धन्यवाद.